Friends, today we are going to learn the new topic of halogen derivatives is classification of monohalogen compounds. मित्रांनो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधला आपण आज नवीन टॉपिकला सुरुवात करतोय आणि त्या टॉपिकचे नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन कंपाऊंड्स. या हॅलोजन कंपाऊंड्स मोनोहॅलोजन कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन आपण जे करतो ते कोणत्या बेसिसवर आपल्याला करता येईल, त्यासाठी आपल्याला दोन पद्धती वापरता येतील और टू वेज टू क्लासिफाय. दोन पद्धती आपण त्या मोनोहॅलोजन कंपाऊंड्सला क्लासिफाय करण्यासाठी वापरत असतो. त्याच्यातली पहिली जी पद्धत आहे, पहिले जो टाईप आहे, पहिला जो मार्ग आहे तो असेल ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम. पहिला जो असेल पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटमची पोझिशन त्या स्ट्रक्चरमध्ये कुठं आहे, कोणत्या पोझिशनला आहे तो, त्याच्या बेसिसवरती. अँड द नेक्स्ट इज दॅट, सेकंड वन इज दॅट, आणि सेकंड जे आहे इज द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन ॲटम अटॅच. दुसरी जी पद्धत आहे त्याची क्लासिफिकेशन करण्याची ती आहे टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन ॲटम. त्या स्ट्रक्चरमध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असेल त्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन कोणत्या टाईपचे त्याच्या अकॉर्डिंग. आता डिफरंट टाईप्सचे मोनोहॅलोजन कंपाऊंड्स असतात आणि डिफरंट टाईप्सच्या मोनोहॅलोजन कंपाऊंड्सच्या क्लासिफिकेशनचे वेजसुद्धा डिफरंट्स असतात. त्याच्यातला पहिला जो आपण कंपाऊंड बघणार आहोत तो असेल अल्किल हॅलाइड्स. पहिला जो असेल तो असेल अल्किल हॅलाइड्स किंवा आपण त्यांना बोलतो हॅलो अल्केन्स. and we must know about this. आपल्याला याच्याविषयी माहिती पाहिजे. what are alkyl halides or haloalkanes? When we replace one hydrogen atom from alkane by using one halogen atom, the newly formed compound called alkyl halide. जर आपण अल्केन्स घेतला, कोणतेही अल्केन्स घेतले आपण आणि त्या अल्केन्समधून आपण एक हायड्रोजन काढला, म्हणजे अल्केन्सचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर अल्केन्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CnH2n+2 जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि त्याच्यातून आपण एक हायड्रोजन काढला तर त्याच्या जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+1 होऊन जातो. आणि जो आपण हायड्रोजन रिमूव्ह केलेला आहे त्या हायड्रोजनच्या जागेवर जर आपण एक एक्स तिथं अटॅच केला तर त्याच्यापासून जो आपल्याला नवीन कंपाऊंड मिळतो त्याला आपण बोलतो अल्किल हॅलाइड. म्हणजेच काय, व्हेन वी रिमूव्ह द वन हायड्रोजन फ्रॉम अल्केन अँड वी गेट अ न्यू कंपाऊंड अँड दॅट न्यू कंपाऊंड कॉल्ड ॲज अल्किल हॅलाइड्स. means the alkyl halides having a general molecular formula CnH2n+1x, and they can be represented as like Rx, where R is alkyl group while X is halogen. Now on what basis we classify this alkyl halides or haloalkanes. आपण या अल्किल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन्सच्या कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन करू शकतो आणि त्याचे क्लासिफिकेशन हे जास्त कठीण नाही आहे.
we know that this alkyl group comes from alkane. आपल्याला माहिती की हा जो अल्किल ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप अल्केन कडून आलेला आहे. and that alkanes are saturated hydrocarbons. These alkanes are saturated hydrocarbons. These are saturated hydrocarbons, and we know that in saturated hydrocarbon each carbon has sp3 hybridization. Each carbon atom has sp3 hybridization. So definitely this alkyl group also having a saturated types, and they also have a carbon atom with sp3 hybridization. आणि जर समजा अल्केन्समध्ये जर सगळे अल्केन्स म्हणजे सगळे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत आणि त्याच्यातले प्रत्येक कार्बन ॲटम्स जर त्याच्या हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन असेल तर या अल्केन्सपासून आपल्याला अल्किल ग्रुप भेटला आहे. म्हणजे हे सुद्धा सॅच्युरेटेड असायला पाहिजे आणि याच्यातला प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 जे असायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती की आपण अल्केन्स जे असतात अल्केन्सला 4 टाईप, अल्केन्समधल्या कार्बनला 4 टाईपमध्ये क्लासिफाय करतो. पहिला असतो प्रायमरी, दुसरा असतो सेकंडरी, तिसरा असतो टर्शरी अँड फोर्थ वन इज क्वाटर्नरी आणि चौथा जो असतो तो क्वाटर्नरी. जर आपण अल्केन्समधल्या कार्बनला या बेसिसवरती जर या 4 वेजवरती या 4 बेसिसवरती जर आपण त्याला क्लासिफाय करत असू तर डेफिनेटली अल्किल ग्रुप जे असतात त्या अल्किल ग्रुपमधल्या कार्बनचे टाईपसुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असायला पाहिजेत, असतीलच. आणि आपल्याला माहिती इन द अल्किल ग्रुप हॅलोजन अटॅच टू कार्बन ॲटम. अल्किल ग्रुपमध्ये हॅलोजन हा कार्बन ॲटमला अटॅच असतो. सो we classify the alkyl halides on the basis of type of carbon to which halogen atom is attached. आणि आपण अल्किल हॅलाइड्सचे क्लासिफिकेशन सुद्धा याच बेसिसवरती करतो की त्याच्यामध्ये तो जो हॅलोजन ॲटम असतो तो हॅलोजन ॲटम अल्किल ग्रुपमधल्या कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच असेल. त्याच्यावरनं अल्किल हॅलाइड्सचे सुद्धा 3 टाईप पडतात. द फर्स्ट टाईप इज दॅट आपण इथं खाली लिहू टाइप्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. द फर्स्ट टाईप इज दॅट प्रायमरी अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचे सुद्धा जे टाईप पडतात 3 टाईप पडतात प्रायमरी अल्किल हॅलाइड. त्याच्यातला पहिला टाईप 3 टाईप पडतात प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. त्याच्यातला जो पहिला टाईप आहे तो आपण बघू प्रायमरी अल्किल हॅलाइड. टू बेटर अंडरस्टँड वी कन्सिडर एक्झाम्पल फर्स्ट. जर आपल्याला चांगलं समजून घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा एक्झाम्पल कन्सिडर करू. एक्झाम्पल कन्सिडर केल्यानंतर आपल्याला समजायलाच पाहिजे. तर एक्झाम्पल घेतलं आपण RCH2X. when we look at the structure then this alkyl group is attached to this carbon atom. जर आपण स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कळेलच की हा जो अल्किल सॉरी आय एम रॉंग, दिस इज नॉट अल्किल ग्रुप, दिस इज हॅलोजन ॲटम. दिस हॅलोजन ॲटम इज अटॅच टू दिस कार्बन ॲटम अँड दिस हॅलोजन अटॅच टू दिस कार्बन ॲटम हॅविंग अ टाईप sp3 having a type primary having a type primary carbon. इथं हा जो हॅलोजन ॲटम ह्या कार्बनला अटॅच आहे, ह्या कार्बनचा टाईप जो आहे तो कोणता टाईप आहे प्रायमरी. म्हणून आपण याचे क्लासिफिकेशन करतो प्रायमरी अल्किल हॅलाइड. सेकंड टाईप इज दॅट सेकंडरी अल्किल हॅलाइड. दुसरा जो टाईप आहे याच्यातला तो आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड. यालाही समजण्यासाठी आपण एक्झाम्पल कन्सिडर करू.
एक्झाम्पल आपल्याला देता येईल RCHRX. Here this halogen atom attached to this carbon atom. इथं हा हॅलोजन ॲटम या कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि या कार्बन ॲटमचा टाईप सेकंडरी आहे. म्हणून आपण या टोटल पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या अल्किल हॅलाइडला आपण बोलू शकतो सेकंडरी अल्किल हॅलाइड. द नेक्स्ट टाईप इज दॅट टर्शरी अल्किल हॅलाइड. जो पुढचा प्रकार आहे तो आहे टर्शरी अल्किल हॅलाइड. याच्यासाठी आपण सुरुवातीला स्ट्रक्चर बघून घेऊ. स्ट्रक्चरवरनं आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग होईल. हियर दिस हॅलोजन ॲटम अटॅच टू दिस कार्बन ॲटम हॅविंग अ टाईप टर्शरी. इथं हा हॅलोजन ॲटम या कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्याचा टाईप आहे टर्शरी. हेन्स दिस टाईप ऑफ अल्किल हॅलाइड्स कॉल्ड tertiary alkyl halides. Now the next type of compounds, monohalogen compounds, are allylic halide. नेक्स्ट टाईपचे मोनोहॅलोजन कंपाऊंड जे असतात त्यांना आपण अलायलिक हॅलाइड बोलतो. तर सुरुवातीला अगोदर आपण स्ट्रक्चरचा यूज करून अलायलिक हॅलाइड म्हणजे काय ते समजून घेऊ आणि मग आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. अलायलिक हॅलाइड्स जे असतात अगोदर आपण स्ट्रक्चर काढून घेऊ आणि स्ट्रक्चरच्या बेसिसवर अलायलिक हॅलाइड समजू. इथं आपण दोन स्ट्रक्चर काढू आणि दोन स्ट्रक्चरच्या बेसिसवरती आपण अलायलिक हॅलाइडला समजू. इथं स्ट्रक्चर पहिलं स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. हियर दिस halogen atom attached to this carbon and this carbon having hybridization sp3, and this carbon atom is attached to this carbon which having carbon carbon double bond or type of hybridization is sp2. Okay, in another example, this halogen attached to this carbon having sp3 hybridization, and this sp3 carbon is attached to this carbon which having a carbon carbon double bond or type of hybridization sp2. Means we can define the allylic halide like that. When halogen atom is attached to sp3 carbon, when halogen atom is attached to sp3 carbon next to the carbon carbon double bond or sp2 carbon, these type of halides are called as allylic halides. ज्यावेळेस हॅलोजन ॲटम हा sp3 टाईप असलेल्या कार्बनला अटॅच असेल आणि तो sp3 कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असेल किंवा ज्या कार्बनचा हायब्रिडायझेशन sp2 असेल त्याला आपण बोलतो allylic halides. The next type is that benzylic halide. पुढचा जो टाईप आहे benzylic halide. बेन्झाइलिक हॅलाइड नावाचा अर्थ आहे. आपण स्ट्रक्चर काढून घेऊ आणि स्ट्रक्चरवरनं मग आपल्याला व्यवस्थित समजेल. एक स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर आपण त्याच्यात काढतोय. Here this halogen attached to this carbon atom, this halogen attached to this carbon atom having sp3 hybridization, and this sp3 carbon attached to the carbon having sp2 hybridization, but this carbon belongs to benzene ring. आणि तो बघा हॅलोजन ॲटम जो असतो हा sp3 कार्बनलाच अटॅच आहे, पण
हा sp3 कार्बन जो असतो हा पुढच्या ज्या डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला अटॅच आहे की ज्याचा हायब्रिडायझेशन sp2 आहे, तो कार्बन बेन्झीन रिंगचा असतो. परत पुन्हा एकदा दुसऱ्या एक्झाम्पलवरून आपण समजून घेऊ. इथं हा जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो या कार्बनला अटॅच आहे. या कार्बनचा टाईप sp3 आहे आणि हा sp3 कार्बन जो आहे तो कोणाला पुढे कोणाच्या नेक्स्ट आहे, इट इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ बेन्झीन. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे कोणाचा आहे, बेन्झीनचा. किंवा तो हा sp3 कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे, sp2 कार्बनला अटॅच आहे, तो बेन्झीन रिंगमध्ये येतो, म्हणून आपण त्याला बोलतो बेन्झायलिक हॅलाइड्स. त्याच्या नावातच अर्थ आहे बेन्झायलिक म्हणजे बेन्झीनकडून येणारा, बेन्झीनमध्ये असलेला. ओके, टर्न टू द नेक्स्ट टाईप. आता आपण पुढच्या टाईपकडे जाऊ. पुढचा टाईप जो असेल तो असेल व्हिनायलिक हॅलाइड्स. पुढचा टाईप आपण बघू आता व्हिनायलिक हॅलाइड्स. नाव डी व्हिनायलिक हॅलाइड्स. मागच्याप्रमाणे आपण अगोदर याचं स्ट्रक्चर समजून घेऊ आणि मग स्ट्रक्चर काढल्यानंतर स्ट्रक्चर समजल्यानंतर आपल्याला डेफिनेशन करता येईल. पहिलं आपण त्याच्यातलं एक्झाम्पल घेऊ. पहिलं स्ट्रक्चर काढू व्हिनायलिक हॅलाइडमधलं. CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CHX आणि दुसरं स्ट्रक्चर आता ह्या टाईपचे स्ट्रक्चर आपण तुम्हाला वाटत असेल की या टाईपचे स्ट्रक्चर आपण मागे बघितलं आहे मागच्या टाईपमध्ये बीमध्ये अलायलिकमध्ये, पण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे आपण तो बघू. हिअर दिस हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅविंग sp2 हायब्रिडायझेशन. इथं सुद्धा हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे की ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. मीन्स in the vinylic halides, halogen is directly bonded to the carbon-carbon double bond, and in which carbon atom having sp2 hybridization, and hence these are also known as halo stand for halogen and alkenes for कार्बन कार्बन डबल बॉन्ड. व्हिनायलिक हॅलाइड समजलं असेल तुम्हाला की व्हिनायलिक हॅलाइडमध्ये काय असतं. व्हिनायलिक हॅलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा डायरेक्टली कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो की ज्याच्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. आता याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दिसताना स्ट्रक्चर आपल्याला सेम दिसतं. वी कन्सिडर बोथ ॲज अ सेम, बट मेन डिफरन्स इज दॅट आपण दोघांना सारखं समजतो, पण दोघांमधला डिफरन्स जो आहे तो एकदम सोपा आहे. अलायलिकमध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 कार्बनला अटॅच असतो आणि sp3 कार्बन हा sp2ला अटॅच असतो. पण इथं व्हिनायलिकमध्ये हॅलोजन ॲटम हा डायरेक्टली sp2लाच अटॅच असतो किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो. आता आपण पुढच्या टाईपकडे जाऊ. हॅलो अल्काइन्स. नावाचा अर्थ आहे याच्या हॅलो अल्काइन्स. अल्काइन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हॅलो अल्काइन्स. एक्झाम्पल बघू आपण याचं. बेस्ट एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CX. ओके, स्ट्रक्चर आपल्याला सगळं काही सांगून देतं आहे. हिअर दिस हॅलोजन अटॅच टू दिस कार्बन ॲटम विच हॅविंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अँड टाईप sp. इथं जर आपण व्यवस्थित बघितलं, हा जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे, हा हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे आणि ज्या कार्बनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्या कार्बनचा जो हायब्रिडायझेशन टाईप आहे तो असेल sp हायब्रिडायझेशन. सो हॅलो अल्काइन्स आर द alkynes type of monohalogen compound is that in which halogen atom is directly attached to the carbon carbon triple bond or carbon of a carbon carbon triple bond or the carbon having sp hybridization. Now again go to the
नेक्स्ट, last type of monohalogen compound, that is aryl halides. और त्याला जे आपण बोलत असतो हॅलो एरिन्स, इथं सुद्धा नाव आता जर आहे अरिल स्टँड फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड. अरिन्स ऑल्सो अरिन्स स्टँड फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड. आपण अगोदर स्ट्रक्चर घेऊ, म्हणजे स्ट्रक्चरवरून आपल्याला समजेल. आपण याला मिक्सअप करतो किंवा याला आपण बेन्झायलिक हॅलाइड सोबत कंपेअर करतो किंवा आपण त्याला रिझेंबल्स सारखं समजतो, बट बोथ आर डिफरंट. हियर दिस हॅलोजन ॲटम इज अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड डायरेक्टली विच बिलॉंग्स टू ॲरोमॅटिक रिंग. इथं हा जो हॅलोजन आहे हा हॅलोजन डायरेक्टली कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे, की जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा जो कार्बन की ज्याचा हायब्रिडायझेशन sp2 असतो तो ॲरोमॅटिक रिंगमध्ये असतो. हियर ऑल्सो लाईक दिस हॅलोजन ॲटम इज अटॅच टू दिस कार्बन अँड दिस कार्बन हॅव्हिंग sp2 हायब्रिडायझेशन बट बिलॉंग्स टू ॲरोमॅटिक रिंग, नॉट आउटसाइड ऑफ द ॲरोमॅटिक रिंग. ओके. बेन्झायलिकमध्ये जर आपण बघितलं तर बेन्झायलिकमध्ये डिफरन्स आहे दोघांमध्ये. बेन्झायलिकमध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊ. हा बघा, हा बेन्झायलिक आहे. या बेन्झायलिकमध्ये हा जो हॅलोजन अटॅच होता हा sp3ला अटॅच होता, sp3 कार्बनला, आणि तो sp3 कार्बन ॲरोमॅटिक रिंगच्या sp2 कार्बनला अटॅच होता, म्हणजे sp2 sp3 आणि मग हॅलोजन. बट हियर हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच टू, इथं हॅलोजन हा डायरेक्टली अटॅच आहे कोणाला, ॲरोमॅटिक रिंगच्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा sp2 कार्बनला. म्हणून आपण याला बोलतो हॅलो अरिन्स किंवा अरिल हॅलाइड्स. थँक्यू फ्रेंड्स.